नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या विधानसभा, लोकसभा किंवा महापालिका निवडणुकांपेक्षाही अधिक तापलेला विषय असेल तर तो म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक। कारण ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नाही, तर सहकारावर वर्चस्व, हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासावर नियंत्रण आणि भविष्यातील जिल्हा राजकारणाची दिशा ठरवणारी निर्णायक लढाई आहे। आणि या लढाईत आता एकच प्रश्न राजकीय वर्तुळात घुमू लागलाय, गोकुळचा बाप कोण? ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केलेलं आबाजीच गोकुळचे बाप हे विधान सध्या महायुतीसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे। हे केवळ एक भावनिक विधान आहे की त्यामागे शक्ती प्रदर्शनाचा राजकीय संदेश दडलाय, यावर आता चर्चा रंगू लागलेत। मात्र या विधानामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आलाय, गोकुळ एका व्यक्तीच्या कर्तृत्वावर उभा राहिली आहे की हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामावर? गोकुळ उभारण्यासाठी अनेक संस्थापक, सहकार नेते, संचालक, कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो लिटर दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनी दशकानुदशके योगदान दिलं। त्यामुळे एका व्यक्तीला गोकुळचा बाप म्हणणं म्हणजे इतर सर्वांचं योगदान झोडकण्याचा प्रयत्न असल्याची टीका आता उघडपणे होऊ लागले। पण या वादामागे केवळ भावनिक मुद्दा नाही। गोकुळ ही फक्त दूध संघाची इमारत नाही, सुमारे 4000 कोटी रुपयाच्या उलाढालीचं अर्थकारण, हजारो कुटुंबाचा रोजगार, लाखो लिटर दुधाचा व्यवहार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी म्हणजे गोकुळ। म्हणूनच गोकुळवर नियंत्रण म्हणजे केवळ सहकारी संस्थेचा ताबा नव्हे, तर कोल्हापूरच्या राजकारणाची नाडी आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न मानला जातो। आणि याच कारणामुळे प्रत्येक निवडणुकीत गोकुळची सत्ता प्रतिष्ठेचा विषय ठरते आणि यंदा तर ही लढाई अधिकच टोकाला पोहोचली आहे। पहिल्यांदाच गोकुळची निवडणूक इतक्या उघडपणे पक्षीय रंगात रंगलेली दिसत आहे। एका बाजूला महायुतीने सर्व ताकद पणाला लावले, तर दुसऱ्या बाजूला राजश्री शाहू समविचारी आघाडीने गोकुळची अस्मिता वाचवा हा भावनिक मुद्दा पुढे करून वातावरण तापवले। यातच अमूलचा मुद्दा पुढे आणत विरोधकांनी गुजरातचे आक्रमण, गोकुळचा 7-12 शेतकऱ्यांच्या नावावर राहू द्या, गोकुळ वाचवा अशा घोषणाने निवडणुकीला भावनिक वळण दिलं आहे। म्हणजेच ही निवडणूक आता उमेदवार विरुद्ध उमेदवार राहिलेली नसून अस्मिता विरुद्ध सत्तेचं राजकारण अशा चौकटीत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। महायुतीतही सर्व काही सुरळीत नाही। वरवर एकजूट दाखवली जात असली तरी उमेदवारीच्या मुद्द्यावर महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय। अनेक इच्छुकांनी ताकद लावली आहे, प्रत्येक गटाला स्वतंत्र प्रतिनिधित्व हवं आहे। त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होताच नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। या पार्श्वभूमीवर अरुण डोंगळे यांचं विधान केवळ एका नेत्याचं समर्थन नसून महायुतीतील अंतर्गत शक्ती प्रदर्शनाचा इशारा म्हणूनच पाहिलं जात आहे। पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित, गोकुळचा खरा मालक कोण? कोणताही नेता की कोणताही पक्ष की दररोज पहाटे उठून दूध काढणारा तो शेतकरी? राजकारणात व्यक्तिपूजा असू शकते, नेतृत्वाची प्रशंसा असू शकते, पण हजारो शेतकऱ्यांच्या श्रमातून उभी राहिलेल्या संस्थेला एखाद्या व्यक्तीच्या नावाशी जोडणं कितपत योग्य? हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। कारण गोकुळ जर कोणाची असेल तर ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे, त्यांच्या कष्टाची आहे, त्यांच्या विश्वासाची आहे। आता पाहायचं एवढंच, या महासंग्रामात विजय भावनिक अस्मितेचा होणार की सत्तेच्या अंकगणिताचा? निर्णय शेतकऱ्यांचा असेल की राजकीय व्यवस्थापकांचा? आणि सर्वात मोठा प्रश्न, गोकुळ कोणाच्या बापाची नाही, ती हजारो शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली सहकाराची ताकद आहे। हे राजकारणाच्या रणधुमाळीत कुणी विसरू तर पाहत नाही ना। कारण या निवडणुकीत संचालक कोण होणार हा मुद्दा दुय्यम आहे। खरी लढाई आहे कोल्हापूरच्या सहकार्याच्या आत्म्यावर, 4000 कोटीच्या अर्थकारणावर आणि भविष्यातील जिल्हा राजकारणाच्या सत्ता केंद्रावर वर्चस्व मिळवण्याची। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।